घरात मुंगीला साखर सापडावी तसा हा व्हिडिओ तुला सापडला आहे. आता समजून जा, तुझे दिवस फिरले आहे. ज्याप्रमाणे ती एवढीशी मुंगी अन्नाच्या शोधात 10 दिशा भरकटत असते. तिला माहीत नसते की तिचा प्रवास कुठे थांबणार, पण नियतीला आणि निसर्गाला सर्व काही माहीत असते की तिची भूक कुठे भागणार आहे. अगदी तसेच तुम्ही या क्षणाला हा संदेश ऐकत आहात. तू खूप शांत आहेस. तुझ्या मनात कितीतरी वादळं चालू आहेत, हे सर्व मला माहीत आहे. तू प्रत्येक वेळी स्वतःला विचारलंस, सावरलंस, तरी आतून तू खूप तुटत होतास आणि म्हणूनच मी तुझ्याकडे आलो आहे. तुला वाटतंय की खूप उशीर होतोय, सगळं थांबलंय. पण माझ्या बाळा, मी काहीच थांबवलेलं नाही. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहायला तुला वेळ देतोय. कारण जे येणार आहे ते अचानक येणार आहे. ते योग्य वेळीच येणार आहे. तू लोकांवर विश्वास ठेवलास आणि कधीकधी दुखावलास. पण हे लक्षात ठेव, तुझं मन खूप सुंदर आणि स्वच्छ आहे आणि तीच तुझी खरी ताकद आहे. सगळं जग बदललं तरी तू तसाच राहिलास. हेच तुझं वेगळंपण आहे. कधीकधी तुला वाटतं की तू एवढा सहन करतोयस. तुझ्यात सहन करण्याची ताकद आहे. ज्यांच्यात ताकद नसते त्यांना मी एवढ्या मोठ्या परीक्षा देतच नाही बाळा. आता आनंदाची वेळ जवळ आली आहे. तुझ्या आयुष्यात जे बदल होणार आहेत ते तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेव, शंका घेऊ नकोस, घाई करू नकोस. तू चालत राहा, कारण जरी तुला दिसत नसलं तरी मी तुझ्यासोबत कायम आहे. कधीकधी देव मोठ्याने बोलत नाही, तो मनातून आपल्याला जाणीव करून देतो. होय माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यात आता बदल घडणार आहेत. तू खूप वेळचा शांत आहेस याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं आहे. तू जे काही सहन केलं आहेस, जे काही गमावलं आहेस, ते सगळं माझ्या नजरेत कैद आहे. तू अनेकदा एकटा पडलास, लोकांच्या गर्दीत सुद्धा. तुला कुणीतरी समजून घ्यावं असं तुला सारखं वाटायचं, पण प्रत्येक वेळी तुलाच स्वतःला सावरावं लागलं. होय माझ्या बाळा, मी हे सगळं पाहत होतो. तुला वाटतंय की आयुष्य थांबलंय, सगळं उशीर होतंय. उशीर नाही बाळा, तयारी चालू आहे. तुझ्या आयुष्यात काही लोक आले, काही राहिले, काही निघून गेले. तुला वाटलं हे काय झालं, का झालं, पण प्रत्येक जण एक कारण घेऊन आला. कोणी शिकवायला, कोणी मजबूत करायला. खूप तू स्वतःवर शंका घेतल्यास, मी काय करू शकतो, मी पुरेसा नाही का? पण माझ्या लेकरा, स्वतःवर शंका तू घेऊ नकोस. होय, तू एकटा नाहीस. तुझ्या पाठीशी मी आहे. जर हे शब्द तुझ्या मनाला स्पर्श करून गेले असतील तर समज हा संदेश तुझ्यासाठीच आहे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा तू लिही आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब तू कर. थांब बाळा, आज काही क्षण स्वतःसाठी काढ. कारण आज जे शब्द तू ऐकणार आहेस ते फक्त कानाने नाही तर मनाने सुद्धा ऐकावे लागतील. होय, मी पाहिलंय तुला रात्री उशिरा, जेव्हा सगळे झोपलेले असतात आणि तू शांतपणे तुझं दुःख लपवतोस, रडतोस. तू कोणाला सांगितलं नाहीस. तू नेहमी म्हणाला मी ठीक आहे. पण बाळा, मला माहीत आहे तू ठीक नव्हतास. तू खूप वेळा तुटलास, पण प्रत्येक वेळी स्वतःलाच सावरलंस. कोणीच नव्हतं तुझ्यासोबत, तरीही तू उभा राहिलास. तुला कधी वाटलं का की जर तू नाहीच राहिला तर कदाचित कोणालाही फरक पडणार नाही? पण तो विचार चुकीचा होता, कारण मला फरक पडतो. तू जे अश्रू लपवतोयस त्यातही एकही अश्रू मी वाया जाऊ देणार नाही. प्रत्येक वेदना मी तुझी मोजली आहे. तू लोकांसाठी खूप काही केलंस, पण जेव्हा तुला गरज होती तेव्हा कोणीच तुझ्या सोबतीला नव्हतं. आणि हाच
तुझा सर्वात मोठा दुःख आहे. पण ऐक, ज्यांनी तुला सोडलं ते कधीच तुझे नव्हते. होय माझ्या बाळा, ती तुझी नाहीच. तू अजून संपलेला नाहीस. तू स्वतःला कमी समजू लागलास. तुला वाटायला लागलं की मी पुरेसा नाही. पण बाळा, तू जसा आहेस तसाच परिपूर्ण आहेस. अरे, चुका तर सर्वांकडूनच होतात, कारण माणूस हा चुकीचा पुतळा असतो. पण एकदा झालेली चूक परत परत करणं हे चुकीचं आहे बाळा. मी तुला एकटं सोडलं नाही. मी फक्त शांत आहे, कारण काही लढाया अजून तुला लढायच्या आहेत आणि जिथे तुला स्वतःलाच शोधावं लागणार आहे. तू आज जिथे उभा आहेस ती जागा तुझ्यासाठीच आहे. ती तुझ्या सहनशक्तीची साक्ष आहे. तू अजूनही इथे आहेस याचा अर्थ तू हार मानलेली नाही. आता थोडं अजून धीर धर, कारण तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपत चालला आहे. खूप लवकर तुझ्या आयुष्यात एक दिवस असा येणार जिथे तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, हे सगळं योग्य होतं. फक्त एक वचन दे, स्वतःला सोडून देणार नाहीस, कारण मी तुला कधीच सोडणार नाही. होय माझ्या लेकरा, शांतपणे एका ठिकाणी बस, हळूच डोळे बंद कर आणि स्वतःला विचार, मी खरंच इतका एकटा आहे का? कदाचित पहिल्यांदाच तुला उत्तर ऐकू येईल. जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समज हे शब्द तुझ्यासाठीच आहेत. माझ्या लेकरा, बघ, तुला असं वाटतं की तुझा कोणी नाही, पण माझ्या बाळा, तुझा भगवंत आहे. त्यामुळे तू हार मानू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी आहे असे तू टाईप कर. माझ्या लेकरा, कधीकधी आयुष्यात असा काळ येतो जिथे सगळं काही असूनही मन रिकामं वाटतं. लोक आसपास असतात पण साथ कोणाचीच वाटत नाही. तुझ्या डोळ्यातलं पाणी कुणालाच दिसत नाही आणि तू मनात विचार करतोस, देवा, आता तू तरी आहेस ना माझ्यासोबत? आणि त्या क्षणी मनाच्या अगदी आतून एक हलकीशी भावना उठते, जणू कोणीतरी अलगद म्हणतं, मी आहे, मी कायम तुझ्यासोबत आहे. तो आवाज कोणाचा असतो माहीत आहे का? तर तो आवाज असतो साक्षात भगवंताचा, देवाचा. बाळा, तुला वाटतं तू एकटा आहेस, पण एक खरं सांगतो, तुझ्या प्रत्येक श्वासात देव आहे. तू चालतोस तेव्हा तो तुझ्यासोबत चालतो. तू रडतोस तेव्हा तोही तुझ्यासोबत शांतपणे रडतो. फक्त तो दिसत नाही, पण तो असतो कायम तुझ्या सोबत. तू जेव्हा हार मानायला जातोस तेव्हा अचानक आतून एक ताकद येते, ज्यामुळे तू पुन्हा उभा राहतोस. ती ताकद कुठून येते माहित आहे का? ती ताकद साक्षात भगवंत देतो, कारण तो तुला कधीच पडू देणार नाही. कधी कधी गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, पण आपण खूप प्रार्थना करतो पण उत्तर मिळत नाही. तेव्हा वाटतं देव मला ऐकतच नाही. खरं म्हणजे देव तुझ्यासाठी काहीतरी चांगलं नियोजन करत असतो. तुला जे हवं असतं ते कदाचित या क्षणी योग्य नसतं, पण भगवंताला सर्व काही माहीत आहे. तुला कधी, काय आणि किती द्यायचं आहे. तो कधीच उशीर करत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट बघतो आणि तुलाही योग्य वेळेची वाट बघायला लागणार आहे बाळा. तू कितीही तुटला असशील, कितीही दुखावला असशील, जगाने तुला कितीही एकटं सोडलं असेल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझा देव, तुझा भगवंत, तुझा परमेश्वर कधीच तुला एकटं सोडणार नाही. तू रात्री झोपेत रडत असतोस तेव्हा सगळे झोपलेले असतात, पण देव जागा असतो. तो तुझं सगळं ऐकतो. तुझ्या मनातलं प्रत्येक दुःख, तुझी प्रत्येक वेदना त्याला सर्व कळतं. तुला कधी जाणवलंय का? काही वेळा खूप मोठं संकट येणार असतं, पण अचानक काहीतरी घडतं
आणि तू वाचतोस. हा योगायोग नसतो माझ्या लेकरा, तो साक्षात माझा हात असतो तुला संकटातून वर तारण्यासाठी. म्हणूनच तू माझे तारक मंत्र म्हणत राहा. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जर माझ्यावर हा विश्वास असेल तर स्वामी तुम्हीच माझे मायबाप असे टाईप कर. आणि तू स्वामींचा सच्चा भक्त असशील तर हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. होय माझ्या लेकरा, बघ, विश्वास असेल तर तिथे काहीच अशक्य होत नाही. भगवंत कधीच मोठ्या आवाजात बोलत नाही, तो संकेत देत असतो. कधी एखाद्या माणसाच्या रूपात, कधी एखाद्या विचारात, कधी एखाद्या छोट्याशा घटनेत. कधी कधी तुला असं जाणवलं असेल की तू बाहेर पडतोयस, कोठेतरी गाडीवर, कोठेतरी घरावर, कोठेतरी पुस्तकांवर, कोठेतरी पेपरांवर तुला श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे शब्द नजरी पडतात. बाळा, हे शब्द सर्वच लोकांना दिसत नाहीत. माझे काही खास भक्त असतात, त्यांच्याच पाठीशी मी सदैव असतो. होय माझ्या लेकरा, आपण ते ओळखायला शिकलं पाहिजे. तुला वाटतं तू एकटाच लढाई लढत आहेस, पण देव तुझ्या मागे उभा आहे. तो तुझ्यासाठी प्रत्येक लढाई लढत आहे. तुला फक्त देवावर विश्वास ठेवायचा आहे. कारण विश्वास हा एकच शब्द आयुष्य बदलत असतो. जेव्हा तू देवावर पूर्ण विश्वास ठेवतोस तेव्हा भीती आपोआप निघून जाते. कारण तुला माहीत आहे तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. आयुष्य कितीही कठीण असलं तरी, रस्ता अवघड असला तरी तू चालत राहा. कारण तुझ्या प्रत्येक पावलावर देव तुझ्या सोबत चालत आहे. एक दिवस येईल जेव्हा तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, हे भगवंता, त्या कठीण काळात तू नसतास तर मी इथपर्यंत कधीच पोहोचलो नसतो. म्हणून आजपासून एक गोष्ट तू लक्षात ठेव बाळा, कितीही संकटे आली तरी हार मानायचं नाही. कारण तू या लढाईत एकटा नाहीस. तुझा देव तुझ्या सोबत आहे, आत्ताही, या क्षणीही आणि कायमचंच. जर विश्वास असेल तर लव यू गॉड असे तू टाईप कर. होय माझ्या बाळा, कधी कधी असा दिवस आला आहे का ज्या दिवशी तू खूप थकलास, शरीराने नाही पण मनाने. सगळ्यांसमोर हसत आहेस पण एकटं पडल्यावर मात्र तुटून गेलास. सगळ्यांसाठी मजबूत आहेस पण तुझ्यासाठी कोणीच नाही. जेव्हा हा प्रश्न तुझ्या मनाला टोचतो तेव्हा डोळे आपोआप भरून येतात आणि त्या क्षणी तू शांतपणे देवाला हाक मारतोस. देवा, मला कुणाचीही गरज नाही, फक्त तू माझ्यासोबत राहा. आणि ही प्रार्थना जरी खूप छोटी असली तरी तिच्यात खूप मोठी वेदना दडलेली आहे. होय माझ्या लेकरा, मला मोठ्या मोठ्या शब्दांची गरज नाही. तुझ्या मनातला एक खरा भाव तो लगेच मी ओळखतो आणि लगेच मी तुझ्या सोबतीला येऊन उभा राहतो. जेव्हा तू सगळ्यांपासून लपून रडतोस तेव्हा तुला वाटतं कुणालाच कळत नाही, पण तुझ्या देवाला सगळं कळतं. तुझ्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक थेंब तो मोजत असतो. कधी कधी देव तुझ्या आयुष्यातून काही लोक दूर करतो तेव्हा तुला त्रास होतो. तुला वाटतं की ही व्यक्ती आयुष्यातून जायलाच नको, पण तुला नंतर समजतं ज्यांना आपण आपलं मानलं ते खरंच आपले होते का. होय माझ्या लेकरा, देव तुला कधीच सोडत नाही. तो फक्त तुला मजबूत बनवत आहे. कारण त्याला माहीत आहे तू खूप मोठ्या गोष्टींसाठी तयार झाला आहेस. माझ्या बाळा,
जी वेदना तू आज सहन करत आहेस तीच उद्या तुझी ताकद बनणार आहे. आज जे तुझे अश्रू आहेत तेच उद्या तुझं हसू बनणार आहेत. तुला वाटतंय सगळं संपलंय, पण हीच खरी सुरुवात आहे. अजून तू शिकत आहेस आणि तू पडशील, रडशील. तू कधी कधी हार मानायची विचार करशील, पण प्रत्येक वेळी देव तुला उभं करणार आहे. कारण तू भगवंतासाठी खास आहेस, तू साधा नाहीस. होय, आज एक सवय तू लाव. कितीही वाईट दिवस आले तरी रात्री झोपण्याआधी फक्त एवढंच म्हण, देवा, आजचा दिवस जरी कठीण होता तरी तू माझ्यासोबत होतास आणि उद्याही असणार आहेस. मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण हा एक विश्वास तुझं आयुष्य बदलून टाकेल. माझ्या बाळा, जेव्हा माणसासोबत देव असतो ना, तेव्हा त्याला हरवणं कुणालाच शक्य नसतं. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब कर. कमेंटमध्ये स्वामी सेवा आणि मी असे लिही.